त्यांच्यावर काय कारवाई होत नाही? ते तुम्हाला नाही मला थोडं आपण पेशंट म्हणतो ना हे ठेवावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी 100 नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे. जर मी इथे जन्मलो किरीट तुम्यानी असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर इथे जन्मला तर प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे. तर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार. ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसेस मग ATS कडे जाणार. सर 468 पानांचे आज आपण पुरावे सादर केले त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणता येईल किती लोकांचे पुरावे आहेत? आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण 5000 अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी 150-200 अर्ज चेक केले आणि त्यातनं 100 संशयित. कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी तर पोलीस संशयित लिहितात. त्यांचा तपासात FIR दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं. याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं. आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या आदेश दिलेत मालेगावनी रद्द केले. आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू. म्हणजे याचा अर्थ तर या फ्रॉडमध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते हाच त्याचा अर्थ होतो. किरीट समूहाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात असा विरोधकांचा आरोप आहे. याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली. आपल्याला माहीत असेल मालेगावमध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले. काल तर तहसीलदार कचेरीत 2 कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली आणि काल बेल नाकारण्यात आला. तिथे तर वकील जेलमध्ये, एजंट जेलमध्ये, अर्जदार जेलमध्ये, नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये. म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांना तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना. मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी वोट जिहादसाठी. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो. महाराष्ट्रात 29 ठिकाणी FIR झाले आहेत 29 ठिकाणी. तर काही दम नसता तर झाला नसता. तुमची